कागल शहरातील यशवंत किल्ला परिसरात घरफोडी झाली। चोरट्यांनी बंद घरातून कानातील सोन्याचे टॉप, चांदीचं पूजेचं साहित्य आणि 20,000 रुपयांची रोकड असा 65,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। सोमवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली। कागल पोलिसात घटनेची नोंद झाली आहे। कागल इथल्या सांगाव नाका यशवंत किल्ला परिसरात अशोक भोसले राहतात। रविवारी सकाळी भोसले कुटुंबीय खटाव इथं मुलाच्या सासरवाडीला गेले होते। आज सकाळी भोसले यांच्या घरामागं मांजरांना खाऊ घालण्यासाठी त्यांचे भाऊ चंद्रकांत गेले होते। त्यावेळी अशोक भोसले यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचं त्यांना आढळून आलं। त्यावेळी घरातील कपाटं उघडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। रस्त्याकडील दरवाजाही उघडाच असल्याचं दिसलं। त्यांनी कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। त्यावेळी भोसले यांच्या घरातील कपाटामधील साहित्य विस्कटून टाकल्याचं निदर्शनास आलं। दुपारी भोसले आल्यानंतर त्यांनी पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली। 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे टॉप, 15,000 रुपये किमतीचं चांदीचं पूजेचं साहित्य आणि 20,000 रुपये रोख असा 65,000 रुपयांचा ऐवज लांबवल्याचं त्यांनी फिर्यादीत नमूद केलंय। सायंकाळी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं।